घाला ती गाडी संधी मेंढर, एक बी शिल्लक ठेवू नका. चल चल समधी, एक बी ठेवू नकोस. चल चल. तुझ्या बाची आहेत पहिलं मेंढर, माझ्या मेंढरासनी हात लावतोस टक्कुर फोडीन तुझं. आप्पाला सांगीन. आप्पाला सांगतोस? अरे तुझा आप्पा चित्त राखला तर ना. लक्ष आगे राहिली जिद्दी तर सांग तुझ्या नवऱ्याला. आनंद येऊन गेला. दारुगड, अरे लक्षात दारुगड, माझी कोकर, माझी लेकर वाघर तोडून नेली. माघारी या ग. तुमची बघी तुम्हाला हाक मारतीया. हो द्या ग, घराकडे या ग. घर पेटवलंस, माझ्या बायका मुलांना जाळून टाकायचा डाव खेळलास. अरे माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू. लय वाईट केलंस तू आनंदा, लय वाईट केलंस. किसन, हा काय? अरे भागीरथी आणि माझी पोरं कुठं असतील रे? अरे काय करत असतील ती? तिनं हुडकाय हवं. चल त्यासनी घेऊन येऊ. तुम्ही कशाला? पोलिसांची नजर आहे तुमच्यावर. गावात सक्त पार आहे. आम्ही चालतो वहिनीबाईला शोधून. करत जाळाला वहिनीबाई कुठं असं देवालाच ठाऊक. अन्यायाचा सर्प सळसळे, डंख विखारी गावाला, वारुळाचे फुत्कार जाळण्या एक निखारा पेटला, एक निखारा पेटला, एक निखारा पेटला. नंदादीप विझून गेला, देऊळ सोडून देव गेला, राक्षसाची लंका जाळण्या एक
तुमच्या बरोबर अन्यायाविरुद्ध लढायचंय. एक वेळ पंढरीत राहणं सोपं आहे तुबा, पण माझ्या बरोबर राहणं लय कठीण. दारू सोडायला लागल, बिडी काडी बंद, आया बायाना बंद मानायला लागल. कबूल? समद कबूल आहे. मी बेल भंडारा उचलून शपथ घेतो. इन्स्पेक्टर साहेब, शोध घेताय का हजामत करताय? अजून बापू बिरोला पकडलं नाही. आनंदराव, तुम्ही सभ्यता सोडून बोलताय. साहेब, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मला दिवस सांगा, दिवस कधी पकडणार त्या बाप्याला? पोलीस खात्यात सांगून काही होत नाही, अचानक होतं. अचानक? ही असली तुमची गुळमुळीत उत्तर? पण साहेब, मी तुमच्या भरोश्यावर राहिलो नाही. ही बघा माझी फौज. फौज पाटा घेऊन फिरतोय काय? होय, आज पाऊस पाटा घेऊन जाणार आहे तो तमाशाच्या फडावरती, घोंगराच्या तालावर नाचायला. आनंदा, आज तुझ्या जीवाचं घुंगरू तुटणार आहे. चल भीम्या, नेम धरून उडवू बार. म्हणू का पाठ शिवी म्हणू, लपा छपी लई झाली. नॉर मी तरणी एकली हरणी,
संधी वाया जाईल रात्रीत उडवा बहार तुम्ही रात्रीत उडवा बहार नेमधरानी उडवा बार नेमधरानी उडवा बार हो कोण नेमधरानी उडवा बार हो नेमधरानी उडवा बार नेमधरानी उडवा बार हो नेमधरानी उडवा बार बाप्या तू तर मग आनंद्या, बापू, अरे बापू चुकलं माझं, माफ कर मला. अरे बापू सोड तू मला. मी तुला सोडतो, पण हे वैर मिटलं पाहिजे. गाव गुन्ह्या गोविंदानं नांदलं पाहिजे. आया बनींची आबरू राखली पाहिजे. होय होय कबूल. होय बापू होय, समद कबूल आहे. होय होय. हात बांधा रे. नीट बांधा. नाही माजला. नीट बांधा. आता डाव तो बापू बिरू काय आहे. कसं चुकवलं. चांग भला रे, चांग भला. तुम्ही इकडे शोधा आणि तुम्ही तिकडे जा. अख्खा गाव तुमतून काढूया. चला रे. आनंदा शिंदेला हेलावर जाळताना अनेकांनी पाहिले, पण प्रत्यक्षात मात्र त्याची हाड वगैरे काहीच सापडत नाही. सापडत नाही. मग आनंदाला जाळलं नाही म्हणलं तर मग तो गायब कसा. आनंदा, आनंदा, अरे माझ्या बाच्या कुठे आहेस तू. आनंदा, आनंदा, माझा आनंद कुठे आहे साहेब. माझा आनंद कुठे आहे. मामा. अरे काय मामा, आगीत कणीस भाजलं का हात पाय बांधून भाजलाय त्याला. आनंद, अरे कुठं आहेस रे तू. आनंद. अहो मामा, पण राखेत तसं पुरावा सापडत नाही. मी तुम्हाला सांगतो साहेब, त्यानं अर्धा कच्चा आनंदाला याच्यात जाळला आणि कोल्या कुत्र्याला नेऊन खायला घातला. इथे शोधून काही बी उपयोग होणार नाही. अरे आनंद, असं कसं गेलाच रे तू.
रंगाचा तिथेचा इस्कू अजून इजला नाही. असं मी अजिबात होऊ देणार नाही. शपथ घेऊन सांगतो, त्या बापाच्या रक्तानच मी या चितेचा इस्कू जावणार. पैरूबाई शपथ. अरे हाडाचा मिल्ट्री मॅन आहे म्या. सबंध महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा पोलिसांची नामुष्की झाली आहे. बापू बिरू वाटेगावकर सापडत नाही, याचा अर्थ काय? सर, त्याला पकडण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. मग अजूनपर्यंत तुम्हाला यश का आलं नाही? पण सर, बापू बिरू अतिशय चलाक आहे. कोणताही वेश बदलून बेमालूमपणे तो पोलिसांना सहज चकवतोय. शटाप. असली गुळमुळीत उत्तर नको आहेत मला. पण सर, बापू बिरूला मदत करणारी माणसं तर गावोगावी आहेत, त्यामुळेच त्याचं ठाव ठिकाणं नाही लागत. हो, डॅमेज. यामुळे जनतेचा पोलिसांवरचा विश्वासच उडून जाईल. हे हत्याकांड जर थांबलं नाही तर पोलीस खातं बदनाम होणार आहे. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. बापू बिरू वाटेगावकरला पकडण्यासाठी एका कर्तबगार फारसी पोलीस अधिकाऱ्याची मी नेमणूक करत आहे. इन्स्पेक्टर M.N. पाटील. आणि म्हणूनच तुझ्या चरणी सागलं. बापा, मी नेमानं तुझी संकष्ट धरत आलोय. आजही संकष्ट चतुर्थी आणि म्हणूनच तुझ्या दारात येऊन घाट वाजवून सगळ्या ग्रामस्थांसमोर मी शपथ घेतोय. फरारी बापू बिरूच्या हातात पेढ्या घालीन, प्रसंग पडलाच तर गोळ्या सुद्धा घालीन आणि तेव्हाच तुझ्या दारात येईन, अशी आज मी शपथ घेतो. इकडे इकडे. असा काय रे, बापू बिरू या वस्तीवर आलता का? नाही बा, मला ठाव नाही. नाही आला? खोटं बोलतोस काय? अरे बापू बिरू इथं आला होता का? कोण बापू? बापू बिरू वाटेगावकर. नाही बा. बोल, बापू बिरू आला होता इथं? आईच्यानी नाही आला. खोटं बोलतोय? खोट्या शब्द घेतोय? काय? अरे काय ते? अशी नेमबाजी फक्त मीच करू शकतो. आणि दुसरा म्हणजे बाप्या. याचा अर्थ बाप्या इथं आला होता. तू माझ्याशी खोटं बोलतोयस आणि बाप्याला मदत करतोस वय? बघतोस तुला आता. साहेब, अरे आताच खबर मिळाली, बापू शिवानानाच्या वस्तीवर आलाय. ठीक आहे, आम्ही वस्तीवर जातो, तुम्ही इथंच थांबा. आम्ही यायपर्यंत कडक बंदोबस्त ठेवा, कळलं? चले, इथंच थांबा तुम्ही. भोसले, तुम्ही मागच्या बाजूने या. हा, आणि पुढे काय उभं राहायला सांगितलं तसं उभं राहा. हे पाठवर आहे, चल या बाजूने. हा, मी आहे समोर उभा. तू चालले काम घेऊन पुढे चल. बापू बिरू चुपचाप बाहेर आहे. पोलिसांना शरण ये. आज तुझी धडगत नाही बापू बिरू. पोलिसांनी चारी बाजूने घेरलंय तुला. बाहेर आहे चुपचाप. असं ऐकणार नाही. बाजून झडती घे. आप्पा, पोलिसांनी गावाला येडा घातलाय. पोलीस? आता पळून जायला बी मार्ग नाही.
कैलासावर होती स्वारी आलिया तुमच्या दारी भल्या बुऱ्याच भाकीत सांगतो ऐका रामाच्या पारी हा नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला बघा नंदी बैलवाला आला नंदी बैलवाला बघा नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला तांबशिवाचं वाहन बरका इथं कुणी ना आपला परका तांबशिवाचं वाहन बरका इथं कुणी ना आपला परका बापू बिरू कुठं गावल का वय वय म्हणतोय कुणीतरी रस्ता दावल का अरे नाही नाही म्हणतोय बापू बिरू कुठं गावल का कुणीतरी रस्ता दावल का इशारा याचा वळकून चला इशारा याचा वळकून चला हा नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला बघा नंदी बैलवाला आला नंदी बैलवाला बघा नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला नंदी बैलवाला मी हो नंदी बैलवाला बापू बिरू सापडला नाही पुन्हा गुंगारा दिलाय त्यानं आणि हे काय हे त्या नंदीबैलवाल्यानं दिलंय रांजण गावचं दगड आहे धुवून पूजा करायला सांगितली देवाला ठेव बरं ठीक आहे द्या तो इकडे तुम्ही फ्रेश होऊन या तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते ओके साहेब तुझ्या मामा पाकरकरला वाच अहो काय ग? अहो काय झालं साहेब मामा ताकरकरला वाचवा हा असा मारणार मी त्या बापू बिरूला या कावळ्यासारखी तिची कावकाव कायमची थांबाव या 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 साहेब या असा असा मारणार मी त्या बाप
फडफडून फडफडून नेला पाहिजे. ठाकरकडे तुम्हाला किती वेळा सांगितलं असं ओपनली फायर करू नका म्हणून. अहो शत्रूला पत्ता लागतो तुम्ही कुठं आहात म्हणून. लागू दे की पत्ता, कळू दे की. मी बी हिताचा हितच, ते बी छाती काढून घाबरत नाही त्याला. असा असा कावळ्यासारखा मारणार मी त्याला. हवालदार हे बघा, मामांवरचा पारा कडक ठेवा. त्यांना एकटं सोडू नका. त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि आमच्या शराब सक्त पारा ठेवा. काय बापू विरुद्ध आव्हान दिलंय त्यांना. यो मामा ताकारीकर या बोरगावात काही कावळा जिता राहू देत नाही. वय वय, बापू बिरूला बी असाच कावळ्यासारखा मारणार म्हणतोय. अहो तात्या, रोज एक एक कावळा मारतोय बघा त्यो. अरे एखादा तरी कावळा जिता राहू दे म्हणावं. कशाला हो भाऊ? अरे आपल्या पिंडाला शिवणार कोण? अगे असा असा मारणार मी तुझ्या नवऱ्याला या कावळ्यासारखा. सांग कुठे आहे तुझा नवरा? सांग मागे, वाटाळी हालीवा. नीट सांग, नाही तर तुडवून मारीन. काय ग, हेटाही येतो का नाही बाप्या? नीट नाव घ्यायचं. नाव घ्यायला मी काय तुझा नवरा आहे भाई का सटवे? सांग कुठे आहे बाप्या? त्यो बघ, याड लागलाय तुला. येडा तू झालाय. अरे मामा ना बघ, सांग शिशुपालाला कुणी मारलं? काल या नागाचं मर्दन कुणी केलं? श्री कृष्णानं. अन आता बारी हाय ती मामाची, ती बी कंस मामाची. कंस मामा, तू मरणार. माझ्या कृष्णाच्या हातनच मरणार. म्हण कृष्ण साधं मेंढर राखणार. किसन देवानं नाही राखली जनावर, त्याला बी गोपाळ म्हणतात. मामा थोडं दिस, अगदी थोडं दिस. पोरा, त्या चित्रावर काय लिहिलंय जरा वाच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अवुत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आप्पा, हे त्या मामा ताकारकराचं थोरलं भाऊ. आप्पा, आप्पा तो माझा पाठचा भाऊ आहे. त्याला तुमची ताकद माहित नाही. त्याला एक वेळ माफ करा, द्या सोडून. नाही भाऊ, त्याला समजावून सांगा, नाही तर एका ठोक्यातच त्याचा मेंदू बाहेर काढेल. भाऊ समजावून सांगायला आला शिंदा आल्या पावली परत निघून जा. अरे अण्णा, तो बापू लई वंगाय. त्याच्या नादाला नका लागूस. मी पाया पडतो तुझ्या, तू घरला चल. काय त्याचा माहिती नाही आता. अरे अण्णा, बायका पोरांचा विचार कर. माझं ऐक जरा, नाही म्हणू नगस. त्यांनी जे झालं ते झालं. आता हे वैर सोडून द्या. मला सांगा तुमचं काय झालं तर आम्ही कुणाकडे बघायचं. आता ऐका, त्यांनी घरला चला. अरे रडाय काय झालं? जिंता आहे मी अजून. 20 वर्ष मिलिटरीत काढल्यात आणि मी त्या बाप्याला घाबरत नाही. आणि पोलिसांचा पहारा बी आहे. आणि या तबीत बाप्या आला तर मी सांगतो, असं मारे कावळ्यासारखा. काय बापू बिरला नाही तुला. वजन कणभरनी बोललं म्हणभार. मालक घ्या ही बंदूक. अरे ना मी कुठे लपलाय तुझा बाप्या? कोणच्या बिळात लपलाय? बाहेर निघ म्हणावं. अरे या मामा ताकारीकरची गाठ आहे. मिलिटरी मॅन आहे पक्का. आमच्या बंदुकीच्या गोळीवर फक्त त्याचंच नाव लिहिलेलं आहे. बाहेर ये म्हणावं. असल हिंमत तर कर सामना मामा ताकारीकरचा. जित्ता सोडणार नाही मी त्याला. कावळ्यासारखा मारी. मामा, आम्ही चहा घेऊ का? बरं बरं घ्या. चल रे.
का नाही उडाला? बाप्या तू मामा, आता कावळा नाही मरणार, आता मरायचं तू. पोलीस 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 पोलीस. अरे बापू बिरू आलाय. बापू चल. पोलीस. असे पोलीस येत नसते यार, समजा झाल्यावर येतात, उगीच त्यांचा धावा करू नये. मामा, 1 ना 2 100 अपराध घडले तुझ्या हातून. त्याला बापू बिरूच्या दरबारात एकच सजा. फिरलं तसंच उगवलं. चांग भलं रा चांग भलं. बाप्पाला जशी पिकाला कीड लागुनी टोळ झाडीन खाल, तशी गावाला दृष्ट लागली लय लय वंगाळ झाल. ढाण्या वागानं केली करामत, पाप काढल मातीत. अवकाव दिवाळी झाली साजरी, दिव उजळल रातीत. कुणी असा
केली गावाची धर्म पाळला समतेचा सेवा केली गावाची धर्म पाळला समतेचा काळ्या आईनं पाठीवरी हात फिरविला ममतेचा काळ्या आईनं पाठीवरी हात फिरविला ममतेचा कुणी असा कुणीतरी असा हुरडा खायाला खळ्यावर येशील का हुरडा खायाला खळ्यावर येशील का बापू बिरूचं रूप तू घेशील का बापू बिरूचं रूप तू घेशील का माझ्या वीर देवा 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 धर्माच्या या भावानं दिला मोठा पसाग दिला मोठा पसाग संसारी मी पाळला सावित्रीचा वसाग सावित्रीचा वसाग काळजाचा करुणा फुकवाना भरावा फुकवाना भरावा सत्यवान माझा ग औक्षवंत ठरावा औक्षवंत ठरावा सत्यवान माझा ग औक्षवंत ठरावा औक्षवंत ठरावा कुणी असा अव कुणीतरी असा बापू बिरूला औक्ष माझ देशील का बापू बिरूला औक्ष माझ देशील का बापू बिरूचं रूप तू घेशील का बापू बिरूचं रूप तू घेशील का माझ्या वीर देवा 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 इन्स्पेक्टर M.N. पाटील तुम्ही बापू बिरूला पकडू शकला नाहीत इतक्या विश्वासानं मी तुमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तुम्ही काहीच करू शकला नाहीत इतके निष्क्रिय कसे काय तुम्ही मला बापू बिरू वाटेगावकर हवाय 10 दिवसांच्या आत जर तुम्ही बापू बिरूला अटक करू शकला नाहीत तर मी तुमची ट्रान्सफर करीन अंडरस्टँड आय वॉन्ट रिझल्ट यस सर सगळा गाव शोधून काढा गावात भेटला नाही तर अख्खा परिसर पिंजून काढा रात्रीचा दिवस करा पण मला कुठल्याही परिस्थितीत बापू बिरू हवाय कळलं तुम्हाला आणि सावध राहा बापू बिरू अतिशय धूर्त आहे कुठलाही वेश पालटून तुमच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो ओके कमान चला मूव फास्ट मूव रानावनात दिवस रात्र भटकलो बापू बिरू काही सापडत नाही अरे बापू बिरूचा घोडा एक बार उदाळला की कुणाच्या बापाला बी गावात नाही कवा येतो कवा जातो काय पत्ता बी लागत नाही चला सा पुढचं बघूया अरे बापू बिरू तर फार बेंड आणलाय अरे भाई भाई गल्ली बोळ सगळं शोधलं कुठंच गावला नाही फौजदार साहेब तुमची शपथ खोटी ठरली आहे मला पकडायची हिंमत नाही तुमच्यामध्ये बापू बिरूला पकडायला मर्दाचं मनगट लागतं बांगड्या बरा बांगड्या मला पकड्या बायकोचं कुकू पुसून यावं लागल साहेब बापू बिरू बोरगावत आला या शाबास भागीरथी शाबास अगं राळ्याचं पर्वत केलंस तू सासरा सुधीक झालो मी बघ अगं किती गावाचा संसार उभं केलं मी पण माझा संसार मात्र
मरणावर पडू दिलं नाहीस. अप्पा साहेबाला खबर लागली. आता काळजी करायचं कारण नाही. मी इथंच आहे. घर बांधायला काढू. मी आलोच. अहो पण अरे बाजू सारखा बापू बिरू इथं आल्याची खबर मिळाली आम्हाला. तुम्ही झडती घेऊ शकता. लढती का रे? आरण करते हुंडा नाही दिला म्हणून घरी माघारी पाठव. 4 महिने माझ्याकडेच आहे. आज घालवायला गेलो तर जावयानं मला मारलं. अप्पा माझा लई अपमान केला. माझ्या लेकीला बी तडाख दिलं. अप्पा मी कुणाकडे दाद मागायची आता? तू बापू बिरू अजून जिद्द आहे तात्याबा. तुमची लेख नांदल आणि नाही नांदवली तर थोपाट पडून मी त्यात. गावकऱ्यानो, यानं लग्नाच्या बायकोला आणि सासऱ्याला मारहाण केली का? काय केलं या पोरीनं? काय कमी आहे हिच्यात? मग का नांदवत नाही हो? तर यांना पैका पाहिजे आणि हिच्या सासूला हुंडा पाहिजे. अहो तुम्हीच सांगा, पोरीच्या माहेरी काय पैक्याचं झाड असतं का? अरे बाबा नो, तुम्ही आम्ही शेतकरी, कुठून आणायचा पैका? सांगा, तुम्हीच सांगा. अरे गावाला काय विचारतोस? मला विचार. बाई का दिल्या बघर मी तिला नांदवणार नाही. अरे पोरा, नाही म्हटलेलं ऐकू येत नाही. आज ऐतवार, माझ्या बिरुबाचा वार. आज बंदूक चालवत नाही म्हणून रक्त अंतर टाक, नाहीतर गोळी घालून जायबंदी केला असतं तुला. चुकलं अप्पा, चुकलं. मग नांदवशील का नाही तुझ्या बायकोला? होय होय. आणि लक्षात ठेवा समध्यानी, ज्यांना ज्यांना नवऱ्याने टाकलंय, ज्यांचा ज्यांचा सासूरवाद चाललाय, ज्यांच्याकडे हुंडा मागितला जातोया, त्या समध्या जणी माझ्या भणी आहेत. त्यांची जर का आगळी कैकू आली तरी अशी अवस्था होईल. आणि लक्षात ठेवा गावकऱ्यांनो, एक पडली तर गोळी घालीन. या 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 जावई बापू, आज असा अचानक आमच्याकडं आलो. आपला असा सरूची आठवण आली. सरूला पाठवा लवकर. आवा पण आपलं भांडण. भांडण? कसलं भांडण? भांडण इसरायचं. सरूला सांगा निघायची तयारी कर म्हणा. अगं मैना, माझी मैना, लवकर चल नाही तर होईल माझी दैना. अहो पण जावई बापू बसून तरी घ्या. असं वाघ पाठीमागे लागल्यासारखं काय करायला लागलंय? वाघ? अहो साधा सुद्धा वाघ नाही तो, ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघ. तू चल पहिल्यांदा लवकर. जावई बापू. बापू कुठं आहे? अहो बापू बिरू नव त्या जावई बापू म्हणले. अरे माझी पोरं आजारी आहे. अहो त्यात काय एवढं, मी करीन की समजा. भाकरी थापण, झाडलोट करन. तुम्ही काम करणार? अहो मला काय धाड भरली हवय, पण तेवढं नांदायला पाठवा आमच्या सुनेला. काय करताय जगदाळे? देवाचे आभार मानतो साहेब. कशा करता? मुलीबाळींना चांगले दिवस आलेत. म्हणजे सासूर वासळी नांदायला निघाल्यात. माझी पण लेक कालच पाठवली. 4 वर्षाचा वनवास संपला तिचा बघा. खरंच बापू बिरू म्हणजे देव माणूस बघा. जगदाळे, गुन्हेगाराला देव म्हणतात? चूक झाली साहेब. खाली उतरा, मी सांगतो तुम्हाला. खाली उतरा आणि उद्यापासून ड्युटी बदलून घ्या. चूक झाली साहेब. भोसले, हो साहेब. गाडी चालवलं पुढे या. साहेब चुकलो साहेब. या आमच्या गाडी मागे पळत या. चला भोसले. हो हो साहेब. कोण आलं या वक्ताला? राम राम. राम राम. कोण पाहुणं मारायचं आपण? आम्ही बापू बिरू वाटे गावकरची माणसं. असं असं. त्यानेच पाठवलं आम्हाला इकडं. या 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 म्हणून या.
बस 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 या बस. काय सेवा करू आपली? 5,000 रुपये रोख आणि घरात असतील नसतील ते सगळे दागिने मागितल्यात. अहो आम्ही गरीब माणसं, आमच्याकडे कुठला पैसा आणि दागिने असणार हो? खोटं बोलायचं नाही. गेल्या आठवड्यात कोण क्लास आणि भुईमुगाची 50 पोती कराडला नेली. शपथ हो, काय नाही. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलतो काय चावत्या हरामखोरा. माझ्याशी खोटं बोलतो माझ्याशी. अरे ए मेल्या, ए मुडद्या, नग मारूस माझ्या नवऱ्याला. हे घे दागिनं, हे घे पैसं, हे घे गळ्यातलं आणि घाल त्या बापू बिरूच्या माड्यावर. जा जा इथनं चालतं हो. नाव मोठं लक्षण खोट. बापू बिरू देव माणूस म्हणून ऐकून होते, पण त्यो तर दरोडेखोर निघाला. उगाच जास्त वरडू नकस नाही तर. अरे भीमा चल लवकर, बापू बिरू तिकडे वाट बघत असेल. चल चल. पांडुरंग पांडुरंग. माय बाप हो, दारू एक लय मोठी नदी आहे. तिचा उगम कुठं आहे कुणाला बिठावं नाही. तिचं पात्र कुणी बघितलेलं नाही. पण दुष्काळ असो नाही तर काय बी असो, या नदीला 12 महिने आणि 18 काळ महापुराचा असतो. आणि या महापुरानंच माझ्या आया बहिणींचं वाटोळं केलंय. अरे बाबानो, तुम्ही 10-5 रुपयाची पेताय, त्या परीस तोच पैका बी बियाणं घेण्यात लावा. टिकावं कुदळी याला दांडा बसवा, झाडं लावा, म्हशी घ्या, बैल घ्या, गया घ्या. करणार ना मायबाप? मग बाबानो शपथ घ्या की दारू पिणार नाही. चला मंदिरात. वा वा आप्पा वा. दिवसा कीर्तन आणि रात्रीचा तमाशा. का रे बाबा? गावकऱ्यांनो, याच्यावर विश्वास ठेवू नका. यो डाकू आहे, यो दरोडेखोर आहे. याने लुटलंय मला. खबरदार जर बापू बिरूला दरोडेखोर म्हणाला असतो. अरे या बापू बिरूनं कुणाच्या वाट्या पाल्या पाचोळ्यावर पाय नाही ठेवलाय आणि तू माझ्यावर हा आरोप करतोस. अरे तू पाठवलेली तुझी माणसं आली होती. त्यातला कोण होता? बापू मला मारू नको. मी सांगून ठेवतो बघ, मी काय बी केले नाही. मला मारू नको. मला बदनाम करतोस? मला एकदा माफ करा. बापू मला एकदा माफ कर. एकदा माफ कर. अरे गावासाठी गोरगरिबांसाठी वनवास भोगला मी. आणि तू खोटं वागलास. नाही मला माफ कर. चुकीचं वागलास. एकदा माफ कर. आणि जो चुकीचा वागतो गोरगरिबांना त्रास देतो. परत नाही करणार. त्याला बापू बिरूच्या दरबारात सुट्टी नाही. असं नको करू. नात्याचा असू नाही तर रक्ताचा. दिस इज टू मच. 1 नाही 2 नाही 10 ते 12 मर्डर आणि तरीही आपल्याला बापू बिरू सापडत नाही. पण सर फक्त मी पाटील, काही दिवसापूर्वी भीम्या पिस्तुला मारला गेला. हे हत्याकांड थांबलंच पाहिजे. बाय यू आर अनसक्सेस. पण सर पण वगैरे काही नाही. मला रिझल्ट हवाय. पोलीस खात्याचे बापू बिरूला पकडण्यासाठी 50 लाख रुपये खर्च झालेत. तुमच्यापेक्षाही वरिष्ठांनी मला धारेवर धरलाय. मुख्यमंत्र्यांचे मला फोन येत आहेत. जनता आम्हाला जाब विचारते. आम्ही त्यांना काय जबाब द्यायचा? सॉरी सर, पण माझ्या बाजूने कोणती चूक? हे बघा, आय वॉन्ट ओनली रिझल्ट. दॅट्स ऑल. पांडुरंग पांडुरंग. महाराज हे घ्या पेड. पोरगा झालाय. आमच्या गुरूंची इच्छा झालं. अप्पा, तुमच्या दर्शनाला आलोय. तुमच्यामुळेच जमीन सुटली बघा माझी. तुमची जमीन तुम्हाला मिळाली. वय वय. आता तरी भांडू नका. वय. पांडुरंग पांडुरंग.
आप्पा हे घ्या फुल फुलाची पाकळी. फुलाची पाकळी फुलालाच वाट दिसते नाही का? अहो घ्या, माझा इटाचा कारखाना आहे, राहू द्या. गैरव्यवहार मला चालत नाही बाबा, जातो. मग घरासाठी इटा तरी टाकतो. अहो घरच्याची लय परवड झाली आयुष्यभर, नाही म्हणणार का? पांडुरंग पांडुरंग. सुमन, तू आता कशी गावलीस? इतकी दिसलं होईल काऊन गीत होतीस ना? तानाजी हात सोड. सुमे, अगं मनगट आहे का कमळाचं देठ? लई झकास. आणि तू म्हणते हात सोड का ग? तान्या तोंड सांभाळून बोल. मी कुणाघरची लेख आहे, ठाव आहे ना? आणि बापू बिरूचा पोरगा ठाव नाही काय? बापू बिरूचं नाव ऐकलं की लोक चळा कापत्यात. अगं चाल, राणी बनवतो तुला. अरे हात. सुमे, आपण मनात येईल ते करतो बर का? कधी नकार ऐकला नाही या तानाजीनं. राणी बनवणार सुमे. अगं थांब. सोडणार तुला. सोड. सुमन म्हणजे चव्हाट्यावरचा निवेद वाटला तुला? तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांनी झडप घालून खायला? आता तर तुला सोडणार नाही. बापू, तुझ्यासाठी भाकरी आणली. अरे वा, कांदा लसणाची चटणी पण आणलीस. सर, मला तुझी आवड निवड ठावा नाही वय. आप्पा, आप्पा पोटभर खा बापू. आप्पा, आप्पा, आप्पा वाचवा, मला वाचवा. काय झालं पोरी? आप्पा, तो माझी रोज छेड काढतोय, लई त्रास देतोय. आणि आज तर त्याने माझ्या पदराला हात घातला. कोण आहे त्यो? कुणाची एवढी हिंमत? नाव सांगते तुमचा तानाजी. तान्या, सुमन म्हणजे काही चव्हाट्यावरचा निवेद वाटला तुला? तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांनी खायला? तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांनी खायला? तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांनी खायला? आता तुला निवेद खात्यात तू. आता कुठे जाशील? तुला तानाजी जाईन का? तुझी हिंमत माझ्या घरात शिवून माझा हात धरतोय.
बाई वहिनी बाई आप्पा उडत त्या ती तानाजीला ऐकलं तर ठीक. आता आप्पा मागं पुढे बघणार नाहीत, काहीतरी भयंकर करेल. चला तुम्ही पुढे चला बघू. आत्ते माझं कुकू वाचवा, त्याला काय बी होऊन देऊ नका. अगं त्याला काय बी होणार नाही. तानाजी त्यांचा लाडका आहे, पण आप्पासनी आया बयाना तर हसीला आवडत नाही म्हणून लई काळजी वाटते. अगं 2 तडाख देतील आणि घरी आणतील. कशा पायी काळजी करतेस? पण तुम्ही मला वचन द्या त्यांना सुखरूप घरी आणाल म्हणून. वहिनी साहेब तुमच्या तानाजीनं सुगंधा उचलून नेलं. अरे देवा, चला चला ते लवकर चल. तान्या अरे माझ्या काळजा, अरे बाळकिस्त म्हणून वाढीला मी तुला, आणि कंस बनून तू माझ्या मोर आलास. माझ्या वाटेत बाजूला वा. नाही तान्या नाही, माझा तानाजी असं नाही वागणार. पाय धर त्या पोरीचं, अरे माफी माग तिची. आप्पा माझ्या मनाला येईल तसंच मी वागणार. सोड नाही तर. आप्पा मला ठाव आहे तुमचा माझ्यावर लई जीव आहे ना, तुम्ही मला काय बी नाही करणार. वय लेकरा वय, लय जीव आहे माझा तुझ्यावर, पण काय करू. यासाठी हे माझा हात रक्तानं माखलेत. काय करू माझ्या लेकरा. मग ते माखलेला हात किस नाही धूत बसा. बस तानाजी बस. अजून एक सबूत जरी बोललास तरी याद राख. आसपास कुठल्या परक्या बाईकडे वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्यासारखं. तानाजी असं करू नकस. चल आप्पाची माफी माग. तानाजी थांब. आए
वाचला न्यायाचा वाचल्याचा चिरेबंदी वाडा भेगाळला कोसला फुटली छाती तुटली नाती जला पान्हा मातेचा जला पान्हा मातेचा हा क्रोश कैदी हुंदके बंदी रडतो डोळा गगनाचा फुलल्या मळ्यात सावता सुकला लाडक्या लेकास बाप मुकला लाडक्या लेकास बाप मुकला बाप मुकला बाप मुकला. बघा साहेब बघा, याला म्हणतात माणूस वाघाचं काळीज. वाह्यात वागत असलं तरी मी पोटचं पोर देवी तर न बाण त्याला गोळी घातली, सामान्य न्याय केला. असा माणूस मी नाही बघितला बघा. साहेब, बापू बिरुडे जे केलं ते ढोंग नव्हतं, त्याला खरोखरच अन्यायाबद्दलची चीड होती म्हणूनच. माणुसकीची गोष्ट करतोस. बापू हा माझ्या दृष्टीने गुन्हेगाराचा आहे. काय कुठल्याही गुन्हेगाराला शासन करणं किंवा मारणं हे त्यांचं काम नाही, आपलं कायद्याचं काम आहे. मलाही तेच म्हणायचं होतं साहेब. अहो, कित्येक वेळा पोलिसांनी रंगा शिंदेला अटक केली, परंतु पुराव्या अभावी तो निर्दोष सुटला. गावात त्यानं दहशत बसवली. शासनाने त्याला वेळी शिक्षा केली असती ना, तर बापू बिरूला हातात हत्यार घ्यावं लागलं नसतं. वटवट करते. कायदा वेगळा आणि माणुसकी वेगळी. तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करताय, बडबड करतो. बापू दिसतो का बघ तिकडे. आप्पा, या इथं आपलं रान लागतंय. सडक जरा वळीवतो. जसा नकाशा असेल तशी सडक करायची, खोटं काम करायचं नाही. वय वय, मी जरा आराम करतो. बर. आज बरोबर 12 वर्ष झाली. तुमचं हे चतुर्थी व्रत अखंड चालू आहे म्हटलं. 12 वर्ष एक तप. गजाननानं आतापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आता फक्त एकच इच्छा पूर्ण करायची. बापू बिरू भेटला पाहिजे, म्हणजे माझी शपथ पूर्ण होईल. श्री गजाननाच्या कृपेनं तुमच्या मनासारखंच होईल. साहेब, हो साहेब. साहेब, कोण आहे? साहेब, बापू बिरू बोरगाव खेड रस्त्या कामावर रोज येतो या आणि उद्या बी येणार आहे. खबर पक्की? एकदम पक्की. पोलिसांनी चारी बाजूने घेरलाय. साहेब, आल्या पावले परत जा, नाही तर जीवाला मुकाल. तू संपलास बापू. आज रविवार, बिरोबाचा बार. आजच्या दिवशी तू हत्यार उचलत नाहीस. घातली गोळी तर तो तुझ्या विचारांचा पराभव असेल. चुपचाप पोलिसाला शरणी आहे. साहेब, तुमचं नशीब बलवत्तर आहे. आज माझ्या बिरोबाचा योग कॉल मला मान्य आहे. या साहेब या आणि घाला मला बेड्या. काय करताय तू?
बिरुमाचा वार आहे, हत्यार चालवायचं नाही, कळत नाही तुला? बापू या साहेब, पकडा मला. पांडुरंग, पांडुरंग. शांत व्हा लोकांनो, शांत व्हा. पांडुरंग, पांडुरंग. सुखी राहावा, समाधानी राहावा, परस्त्रीला आई समान वागवा, तिचा सन्मान करा, खोटं काम करू नका, कुणाचं जबरीनं घेऊ नका, कुणाला लुटू नका, खिशात 4 पैसा आलं तर मस्ती येऊ देऊ नका, एकमेकांच्या हातात हात घालून चला. बापूनं जे भोगलं ते भोगू नका. अव कोण हा बापू? बापू फरारी नाही, मेंढर हाकणारा धनगर नाही. हा बापू स्वतःच एक मेंढरू आहे, ज्याने कापून घेतलं स्वतःला गावासाठी. अव गाव सुखी झालं, या बापूला पावलं, कोणी वाईट वाटून घेऊ नका. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. चला चला. थांबा साहेब, माझ्या देवासाठी मी माझी भाकरी आणली. 2 घास खाऊ दे घेऊ त्याला, 2 घास खाऊ द्या त्याला. चला जाऊ द्या. चला चला. शिक्षा दिली, त्याला मारलं, त्याला कोणी बेड्या घातल्याचं ऐकलं का? न्यायालयात खटला सुरू झाला. न्यायदेवतेच्या मंदिरात बापूंना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. पण सत्य अमर असतं असं म्हणतात. अखेर बापूंची जन्मठेप संपली, ते मुक्त झाले. बोरगावचा ठाणेवाग सुटला, आता कोल्हा कुत्र्यांचं राज्य संपलं. बोला बाप